नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या द हार्मोनिक किचन चॅनलमध्ये. फोटो बघून तुम्ही तर आजचा बेत ओळखलाच असेल की आपण आज काय बनवणार आहोत. ते काय? पावभाजी? हो, अगदी बरोबर. तर आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल म्हणजेच बाजारसारखी पावभाजी. चला तर मग बघूयात पावभाजी बनवण्यासाठीचं लागणारं साहित्य. तर आपण एक मोठी वाटी बारीक चिरलेला फ्लावर घेतला आहे, एक मोठी वाटी मटार घेतला आहे. आता हिवाळा असल्याने मटार खूप स्वस्त झाला आहे, तर आम्ही हा घरीच प्रिझर्व करून घेतला आहे आणि तोच आपण वापरतोय आता. त्याचबरोबर 3 बटाट्याची व्यवस्थित साली काढून मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत. तर आता आपण ह्या 3 गोष्टी कुकरमध्ये शिजवून घेऊयात. तर त्यासाठी बटाट्याच्या फोडी पाण्यात बुडतील म्हणजेच 3 ग्लास पाणी घेतलं आहे आणि थोडंसं आपण त्यात मीठ टाकलंय. आता आपण कुकरचं झाकण बंद करून त्याला 3 ते 4 शिट्या काढून घेऊयात. आता 4 शिट्या झाल्यात म्हणजेच आतली भाजी शिजलीच असेल. तर कुकर थंड होईपर्यंत आपण आता भाजी बनवायला सुरुवात करूयात. तर भाजी बनवण्यासाठी आपण आता एका कढईमध्ये 1 टेबलस्पून अमूल बटर घेतलंय. त्याचबरोबर 2 ते 3 टेबलस्पून घरगुती साजूक तूप घेतलं आहे. तूप आणि बटर व्यवस्थित गरम झाल्यावर आपण त्यात लसूणच्या 20 ते 25 पाकळ्या जाडसर वाटून त्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. इथे तुम्ही तूप किंवा बटरऐवजी तेल पण घेऊ शकता, पण तूप आणि बटर वापरून केलेल्या पावभाजीची चवच वेगळी असते, म्हणून आपण ह्याच्यामध्ये बटर आणि तूप वापरतोय. आता तुम्ही बघू शकाल लसूण व्यवस्थित भाजून झाला आहे. त्यामध्ये आपण 3 ते 4 जाडसर वाटलेल्या कांद्याची पेस्ट टाकणार आहोत आणि ती सुद्धा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. कांदा भाजून होईपर्यंत आपण मगाशी कुकरला लावलेल्या भाज्या मॅश करून घेऊयात. आम्हाला थोडी जाडसरच भाजी आवडते, म्हणून आम्ही थोडंच मॅश केलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड बारीक मॅश करून घेऊ शकता. आता आपला कांदा पण व्यवस्थित भाजून आला आहे. नेहमी लक्षात ठेवा, कांदा लवकर भाजण्यासाठी त्यात थोडंसं मीठ घालायचं. मिठामुळे कांदा मऊ होतो आणि लवकर भाजण्यास मदत होते. कांदा पण गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपण ह्यात टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत. ही साधारण मीडियम साईज 3 ते 4 टोमॅटोची आहे. लक्षात ठेवा, आपण जे वाटण घेतलं आहे म्हणजेच लसूण, कांदा किंवा टोमॅटो, त्या मिश्रणामध्ये पाणी टाकू नका. आता टोमॅटो व्यवस्थित परतून झाला आहे. तुम्हाला जर ढोबळी मिरची म्हणजेच कॅप्सिकम आवडत असेल तर ती टोमॅटो परतून झाल्यावर त्यात टाका. आमच्या घरात कॅप्सिकम नाही आवडत, म्हणून आम्ही नाही टाकली आहे. आता आपण ह्या मिश्रणात मसाला घालणार आहोत. तर आधी आपण घरगुती लाल तिखट घेतलं आहे
आणि भाजीला रंग येण्यासाठी थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे. तुम्ही कलर येण्यासाठी बीटचा पण वापर करू शकता. त्यानंतर थोडी हळद, एव्हरेस्टचा पावभाजी मसाला टाकून आपण हे मसाला साधारण 1 मिनिट परतून घेऊयात. जास्त परतून नाही घ्यायचा, जास्त परतल्यावर मसाला जळू शकतो आणि मसाल्याची चव निघून जाते. आता ह्यात मिश्रणामध्ये मॅश केलेल्या भाज्या घालून घेऊयात. हे सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊयात. मिश्रण व्यवस्थित एकजीव होण्यासाठी आपण ह्यात थोडंसं पाणी घालतोय. मिश्रण एकजीव झाल्यावर आपण थोडा अजून चवीनुसार पावभाजी मसाला घालून घेऊयात आणि हे पण परत मिक्स करून घेऊयात. एकजीव झाल्यावर या मिश्रणाला 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेऊयात. चला तर मग भाजी शिजेपर्यंत आपण आता स्ट्रीट स्टाईल पाव कसे भाजायचे हे बघूयात. तर पाव भाजण्यासाठी एका पॅनमध्ये आपण अमूल बटर घेतलं आहे. त्यात थोडीशी काश्मीरी लाल मिरची, पावभाजी मसाला, कोथिंबीर आणि त्यावर आपण तयार झालेली भाजी घातली आहे. आता हे सगळं मिश्रण आपण पावाला व्यवस्थित लावून घेऊयात, म्हणजेच त्याच्यावर आपण पाव परतून घेऊयात. पाव भाजीपर्यंत आपण भाजी आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्ही तर बघू शकाल भाजीला मस्त वाफ येते. भाजीवर थोडासा कांदा आणि कोथिंबीर घालून घेऊयात आणि त्याचबरोबर भाजलेले पावही ठेवूयात. जर तुम्ही माझ्यासारखे बटर लवर असाल तर 1 स्पून बटर पण भाजीवर घाला, त्यामुळे चव जरा अजूनच वाढते. तर अशा प्रकारे आपली गरमागरम स्ट्रीट स्टाईल पावभाजी रेडी झाली आहे. तुम्ही ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली ते. ही रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. आणि हो, अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रुचकर रेसिपीबरोबर. तोपर्यंत चांगले खा आणि निरोगी रहा. धन्यवाद.